नमस्कार मित्रांनो, मी आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आहे आणि मी आता जातो आहे लांजा तालुक्यातील हर्चे इथे, कारण तिथे माझी बहीण राहते. कारण उद्या एक खास दिवस आहे, म्हणजे आमच्या बायचा बारसा आहे. मी स्टोरीला किंवा स्टेटसला टाकलेला की मी मामा झाले म्हणून. सो तिचाच बारसा आहे उद्या. सो आता मी तर ट्रेनमध्ये करणार होतो, पण म्हटलं खूपच लांबतो ब्लॉग. बघितलं मी 2-4 वेळा आपण केलेला आहे ना कोकणातला ब्लॉग, तर खूपच लांबतो. म्हणून म्हटलं डायरेक्ट रत्नागिरीला उतरून करू. आता पण मी जास्त कंटिन्यू करणार नाही, कारण आज तर काय माल मटेरियल नाही आहे व्हिडिओसाठी. जे काय आहे ते उद्या बारशाचंच आहे. सो आता फक्त जाईन हर्च्यात, काय रात्री डेकोरेशनचं असेल ते, नाही तर डायरेक्ट उद्या. ठीक आहे. सो आता जातो, बघूया पुढे काय काय होतं. गाईज मी आता डेपोत आलेलो, पण गाडी लेट आहे माझ्या हर्च्याची. तो विचार केला अर्धा तास लेट आहे तर खाऊन घेतो, कारण ट्रेनमध्ये मी जास्त काही खाल्ले नाही. सो आता खाऊन घेतो. डेपोच्या बाहेरच एक चायनीजचं दुकान आहे, चायनीज विथ मंचुरियनचं. सो त्याच्याकडे मी 20 रुपयाचं घेतलं आहे. आता खातो आणि पुढे जातो. कारण माझं मी इतका थकलो आहे ना, कारण आधीच एक तास गाडी लेट होती आणि परत इथे पोचेपर्यंत 2 तास लेट झाले गाडी. सो आता माझी पूर्ण कॅपॅसिटी संपलेली आहे. पण उद्या भाजीचा बारसा आहे म्हटल्यावर थोडी एनर्जी तर दाखवायला पाहिजे ना, म्हणून थोडंसं दाखवतो. पण मी मनाचं असं संपलो आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. घरी जाऊन आंघोळ केलं की फ्रेश होईल मी. पण आता जातो, म्हणजे खातो आणि मग पुढे जाऊया आपण, बघूया काय. नमस्कार मित्रांनो, खरं तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ब्लॉग करतो आहे, कारण इकडे काय कंडिशन नाही ते मला माहिती आहे. कारण काल आलो आणि समजलं की 6 दिवसापूर्वी आहे ना वादळ आलेलं रत्नागिरीमध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये इकडे लाईटीचं पोल वगैरे पडले, त्याच्यामुळे लाईटीचा इथे कनेक्शन सगळं तुटलेलं. तर 6 दिवस लाईट नव्हती आणि कालही नव्हती आणि आताही नाहीच आहे. मी कसा फोन चार्जिंग केला आहे मला माहिती आहे, कारण पूर्ण स्विच ऑफ झालेला फोन, म्हणून मी रात्री पण काय ब्लॉगचं कायच केलं नाही आहे. आणि मित्रांनो, खरंच रत्नागिरीत आले त्या वादामुळे ताईची ते 8 दिवस लाईट नव्हती. तर 8 दिवसामध्ये ना फोनला चार्जिंग ना नेटवर्क. भाई मी पण तोच विचार करत होतो की कसे चार्जिंग करू आणि कसा आपली व्हिडिओ कंप्लीट करू. कुठलं म्हणजे आमचं डेकोरेशनचं काम पण आम्ही थांबवलेलं. सो आता दुपार झाले, मी फोन कसा बसा चार्जिंग केलं आहे मला माहिती आहे कुठे कुठे जाऊन. पण आता ठीक आहे, आता कंटिन्यू व्हिडिओ करूया. आता तेवढी मी चार्जिंग केली आहे. सो म्हणजे आपला कार्यक्रम संपेपर्यंत आपण पूर्ण व्हिडिओ करू शकतो. सो आता बघूया पुढे काय काय होतं आहे. सो चलो गाईस, फायनली डेकोरेशन झालेलं आहे. आता त्या नावाचं वगैरे चिकटवते तिकडे मध्ये. आणि आत्ताच लाईटीचा जुगाड केला आम्ही या जनरेटरमुळे. हा पण कसा आणला आहे मी आमचा मालला माहिती आहे. पण ठीक आहे, माझा आवाज येतो की नाही काय माहिती, पण समजून घ्या. पण आता लाईट आलेली आहे फायनली. आता सुरुवात करूया बारशाला. मी पूर्ण ब्लॉग करणार आहे बारशावरती, बघा तुम्ही कंटिन्यू. मित्रांनो, सध्या मे महिना चालू आहे आणि मे महिना म्हटलं तर सगळीकडे लग्नाचं वातावरण असतं. लग्न म्हटलं तर सर्व कुटुंबियांचं लग्नातील बस्ता, जेवण, मॅनेजमेंट ह्यातच वेळ निघून जातो. हे असं होऊ नये आणि लग्न कुटुंबियांचा वेळ वाचावा आणि त्यांना सुंदर रुखवत मिळावं, ह्यासाठी मी आणलं आहे हँडमेड रुखवत. यामध्ये तुम्हाला 12पेक्षा अधिक लग्नाच्या रुखवताच्या वस्तू, नाविन्यपूर्ण सजावटीच्या वस्तू, पारंपरिक थीम डेकोरेशन आणि कस्टमाइज ऑर्डर्स इत्यादी. मित्रांनो, ह्या सर्व वस्तू स्वतः हाताने बनवलेल्या आहेत. तसेच ह्या सगळ्या गोष्टी, वस्तू इत्यादी तुम्हाला सगळ्या योग्य दरात मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्हालाही या गोष्टी पाहिजे असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर कॉल करा किंवा मेसेज करा. आणि हां, तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर 1 महिना अगोदर कॉन्टॅक्ट करा. तर या भन्नाट कल्पनेमुळे आता आपल्याला लग्नामध्ये रुखवताचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. तर चला मग लग्न एन्जॉय करूया.
नाव पण तयार करून घ्यायचं होतं, पण लाईट नव्हती, त्याच्यामुळे सगळंच गोंधळ झालेला. आम्हाला डेकोरेशन पण नीट करता आलं नाही आणि म्हणजे लाईटिंग वगैरे खूप करायचं होतं, पण लाईट नसल्यामुळे आम्हाला काहीच करता नाही आलं. काहीच आत्ताच बारसा झालेला आहे कंप्लीट. आणि मी तुम्हाला आमचा बाबू दाखवतो पहिली गोष्ट तर. हो, तुम्हाला दिसतोय की काय होते, झूम करतो, नाही होत नाही अजून. मी दुसऱ्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवतो बाबू कसं दिसतोय. तर फायनली नाव करून सोहळा आता कंप्लीट झालेलं आहे. नाव आहे आमच्या बाबूचा अन्वी. सो तुम्हाला बाबू दाखवतो. फर्स्ट टाईम मी एवढ्या लहान बाळाला हातात घेतलेलं, सो खूप भीती वाटत होती. पण आनंद पण तेवढाच होता की म्हणजे आमच्या सारांच्या वेळी आम्हाला म्हणजे मला जमलं नव्हतं खरं तर गावाला जायला, पण बायच्या वेळी मी फर्स्ट टाईम एवढूशा बाबूला आम्ही घेतलेलं हातावर. सो भीती पण वाटत होती आणि तेवढंच भारी पण वाटत होतं. गाईज बायला मी आता झोपवतोय, हे बघा किती गोड आहे ना. झोपते, मगापासून बारसं चालू होतं तेव्हा खूप रडत होती, पण आता झोपते शांतपणे. भारी वाटते, भारी वाटते. फर्स्ट टाइम मी असं काहीतरी एक्सपिरियन्स फील करतोय, भारी वाटते. छान वाटते. तर मित्रांनो आत्ताच बारसा झालेला आहे आणि आम्ही सगळे जेवलो वगैरे, कारण लाईटीचा विषय नव्हता, लाईट आत्ता आलेली आहे. सो आता आमचा बाबू झोपायला चाललो आहे. ताई वगैरे आम्ही आत्ता जेवलो आणि आता झोपायची तयारी आहे, कारण अख्खा दिवस लाईट नव्हती, त्याच्यामुळे खूप काम वगैरे झालं आहे आणि आता पुढे लाईट आलं तर सगळी झोपायच्या भारात. मी पण फोन चार्जिंगला लावतो, फोनला चार्जिंग अजिबात नाही, 10% चार्जिंग आहे. आता फोन चार्जिंगला लावतो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो मी आता, कारण ह्याच्या पुढे मी आता लगेच उद्या निघणार आहे, म्हणून आता कंटिन्यू ब्लॉग करत नाही. आपल्या मूळ बारशाचा ब्लॉग करायचा होता, सो तो झालेला आहे. ही आमची बाय, ही आमची बहीण. सो त्याच्यासाठी खास वा वा, मी कधी म्हणत नाही, आज बाईने बोलली, वा छान वाटतं. आमच्या बाईकडून लाईक अँड सबस्क्राईब. सो कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा बायचा ब्लॉग, आणि खूप प्रेम द्या बायच्या ब्लॉगला. सो चलो मिळते नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए टाटा.